10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता। 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत। मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत। मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता। परदेशात योग शिक्षक बनू शकता। आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर। पत्ता: मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर। संपर्क: 9518 99 88 65, 74 99 81 75 84, 00 86 15 80 25, 00 743। श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक मराठी बिग बॉस फेम घनश्याम दरवडे उर्फ छोटा पुढारी यांनी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून होत असलेल्या बदनामी विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। दरवडे यांनी आपल्या अर्जात असं म्हटलंय की सगळी गाणी वाजणार चॅनलचे मालक ओंकार बल्लाळ सांगली आणि RJ सोहम या 2 यूट्यूब चॅनलवरून त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केले गेले। त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात मोठं नुकसान झालं असून आधीपासून नियोजित असलेले अनेक कार्यक्रम रद्द झालेत। याशिवाय 2 दिवसांपूर्वी एका इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांचा मृत्यू झाल्याचा बनावट व्हिडिओ टाकण्यात आल्याचाही आरोप दरवडे यांनी केलाय। या प्रकारामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या कुटुंबियांवरही परिणाम झालाय, असं त्यांनी नमूद केलंय। नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे। तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे। पण मित्रांनो, काय होते, समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक, आमचे मुद्दाम विरोधक, ज्यांची मला नाव माहित नाही, गाव माहित नाही, ते माझ्या माग का लागलेत, माझं काय मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही, पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करतायत। एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं। रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं, बाबा मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे, तो बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे, माझ्या चाहते लोकांची माफी मागून टाक, कर माफ। तर तो म्हणतोय, तुझे चाहते वर्ग माझ्यापेक्षा लय मोठे नाही, त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं, माझा बर्थडे असेल काही असेल, मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं, ह्या कमेंटला त्यांना मी कंटाळलोय माझ्यावरती बोलणं। बरं, मला तर बोला, तुम्ही माझ्याशी लढायचंय, विचारांनी लढा, पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय। आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय, म्हणजे जन्माला येऊन काही चूक केली का असं वाटतंय। तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे, जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली, तर मी 10 दिवसात, येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे। कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे। म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आता माझ्यावर कमेंट करणे आणि माझ्यावर बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही। कारण माझे घरचे सुद्धा माझी कमेंट वाचतायत ना, अरे बाबा तू एवढा काय गुन्हेगार आहे का, तुला का बोलतायत लोक, काही बोलतायत, आमच्या बहिणींना बोलतायत। त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय, 10 दिवसात आत्महत्या करेन म्हणजे करेन। दरवडे यांनी मागणी केली की संबंधित यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर त्वरित कारवाई करून ते बंद करावेत। संबंधित व्यक्तींवर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। तसेच त्यांनी नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केली आहे। पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केलाय, अशी माहिती मिळते आहे। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपालमध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।